दिल्लीमध्ये ठाकरेंचे दोन खासदार शिंदेंच्या सेनेच्या स्नेहभोजनासाठी उपस्थित होते। ठाकरेंचे खासदार आष्टीकर आणि देशमुख यांनी शिंदे सेनेच्या स्नेहभोजनाला हजेरी लावली होती। स्नेहभोजनाला हजेरी लावल्यामुळे फुटीच्या चर्चांना आणखी उधाण आले। तर जेवायला गेल्यास गैर काय अशी प्रतिक्रिया आष्टीकर यांनी दिली। दिल्लीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची डिनर डिप्लोमसी झाली आहे। या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन खासदारांनी उपस्थिती लावल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी ही डिनर डिप्लोमसी आयोजित केली होती। ठाकरेंच्या शिवसेनेचे नांदेडचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुखांनी स्नेहभोजनाला उपस्थिती लावली होती। काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले होते। त्यानंतर ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती। आता स्नेहभोजनामुळे पुन्हा ऑपरेशन टायगर सुरू आहे का अशा चर्चांना राजकीय वर्तुळात सुरुवात झाली आहे। तर कुणी जेवायला बोलावलं तर जाण्यात गैर काय असा सवाल नागेश आष्टीकरांनी केलाय। जेवढे खासदार आहेत त्याला सगळ्याला त्यांनी आग्रहाची विनंती केली होती की काल या जेवायला म्हणून। वेळ होता, संध्याकाळचा टाइम होता आणि मला नाही वाटत त्याच्यात काही गैर की बाबा असं कुणाच्या घरी आमंत्रण दिल्याच्यानंतर जाऊ नये किंवा असं काय। पण बाकी काही चर्चा नाही, काही नाही। आणि मी तर केवळ 10 मिनिटं होतो तिथं, मी तर रात्रीला जेवत पण नाही। सर्वांनी बरोबर काम करावं। दिल्लीमध्ये जर महाराष्ट्राचा आवाज उठवायचा असेल तर बरोबर आलं पाहिजे, ही त्याची मागची भूमिका होती। म्हणून असा सार्वजनिक डिनर ठेवून काहीतरी राजकारण घडण्यासाठी इतका उघड प्रदर्शन कधीच केलं जात नाही, परंतु हे समोरच्याला कळायला थोडासा वेळ लागेल। दिल्लीमध्ये ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला गेले असतानाच ठाकरेंचे आणखीन एक खासदार संजय जाधवांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे। या भेटीत खासदार संजय जाधवांनी 2027च्या जनगणनेत व्हीजेएनटी आणि आदिवासी समाजासाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्याची मागणी केली आहे।